नमस्कार. चला आता आपण पाहूया अयोध्येतील राम मंदिराची गुप्त रहस्य जे आपल्याला कोणालाही माहीत नाही. अयोध्या श्रीराम मंदिराची ती गुप्त माहिती जी कोणालाच माहीत का नाही. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्रीराम लिहून कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे केवळ दगडविटांनी बांधलेले वास्तू नसून ते कोट्यावधी हिंदूंच्या आस्थेचे, श्रद्धेचे आणि भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. साधारणतः कोणत्याही आधुनिक बांधकामात सिमेंट आणि लोखंडाचा वापर अपरिहार्य मानला जातो, परंतु श्रीराम मंदिराचे निर्माण याला अपवाद ठरले आहे. 500 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर साकारलेले हे भव्य मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आणि आधुनिक विज्ञान याचा एक अद्भुत संगम आहे. या मंदिरात अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आणि गुप्त तंत्रज्ञान वापरले गेले आहे जे सामान्य माणसाला थक्क करणारे आहे. चला तर मग जाणून घेऊया अयोध्येच्या या नूतन मंदिराची ती रहस्य जी त्याला हजारो वर्षासाठी अजरामर बनवतात. 1. पहिले गुपित. लोखंड किंवा पोलादाचा वापर नाही. अयोध्या श्रीराम मंदिराच्या बांधकामात लोखंड किंवा पोलाद न वापरण्यामागे ठोस वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधले असून ते हजारो वर्ष सुरक्षित राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. गंजण्याची भीती. लोखंड किंवा पोलादाचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे त्याला लागणारा गंज. हवेतील ओलावा आणि पाण्याच्या संपर्कात आल्यावर लोखंडाला गंज लागतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य साधारण 80 ते 100 वर्षापर्यंत मर्यादित राहते. प्रभू श्रीरामांचे मंदिर हे केवळ काही दशकांसाठी नाही तर किमान 1000 वर्षापेक्षा जास्त काळ टिकण्याच्या दृष्टीने डिझाईन केले आहे. त्यामुळे गंज लागणाऱ्या धातूचा वापर टाळला गेला आहे. 2. दगडांची इंटरलॉकिंग पद्धत. मंदिराच्या बांधकामात लोखंडी सळ्यांऐवजी दगडांना एकमेकात अडकवण्याची पिस्टन ग्रूव्ह म्हणजेच इंटरलॉकिंग पद्धतीचा वापर केला आहे. यात एका दगडाचा बाहेर आलेला भाग दुसऱ्या दगडाच्या छिद्रात म्हणजेच खाचेत अचूक बसवला जातो. यामुळे मंदिर अधिक मजबूत होते. 3. तांब्याचा वापर. 2 दगडांना जोडण्यासाठी जिथे धातूची गरज भासली तिथे लोखंडाऐवजी तांब्याचा वापर करण्यात आला आहे. तांब्याला गंज लागत नाही आणि ते दगडाशी चांगली पकड निर्माण करते. हजारो वर्षापूर्वीच्या भारतीय मंदिरांमध्येही तांब्याच्या पट्ट्या वापरल्या जात असत, ज्या आजही सुरक्षित आहेत. 4. दगड आणि ग्रेनाइटचा वापर. मंदिराच्या पायांमध्ये आणि वरच्या भागात उच्च दर्जाचा गुलाबी वालुकाश्म आणि ग्रेनाइट वापरले आहे. हे दगड नैसर्गिकरित्या अतिशय मजबूत असतात आणि हवामानातील बदलांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. ग्रेनाइट हा पृथ्वीवरील सर्वात कठीण दगडांपैकी एक मानला जातो. 5. रोल्ड कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा पाया. मंदिराच्या पायाखाली 14 मीटर जाडीचा रोल्ड कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट म्हणजेच RCCचा थर दिला आहे. विशेष म्हणजे यातही सिमेंटचा वापर कमी करून राखेचा आणि विशिष्ट रसायनाचा वापर केला आहे, जेणेकरून तो कालांतराने खडकासारखा मजबूत होईल. थोडक्यात सांगायचे तर लोखंडाचा वापर न केल्यामुळे मंदिराच्या रचनेत नैसर्गिक लवचिकता राहते, ज्यामुळे भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये मंदिराला धोका निर्माण होत नाही. आधुनिक इंजिनिअरिंग आणि प्राचीन वास्तुकलेचा हा एक उत्तम मेळ आहे. 2. गुपित. 2000 फूट खाली टाईम कॅप्सूल. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या खाली ठेवण्यात आलेले टाईम कॅप्सूल ही भविष्यातील पिढ्यांसाठी एक ऐतिहासिक ठेव आहे. याला मराठीत कालपत्र असेही म्हणतात. त्याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. टाईम कॅप्सूल म्हणजे नक्की काय? टाईम कॅप्सूल म्हणजे एक असे साधन किंवा कंटेनर ज्यामध्ये
वर्तमानातील महत्त्वाची माहिती, वस्तू किंवा दस्तऐवज सुरक्षित ठेवले जातात. हे अशा धातूपासून बनवले जाते ज्याला हजारो वर्ष गंज लागत नाही. हे जमिनीखाली गाडले जाते जेणेकरून भविष्यात म्हणजेच शेकडो किंवा हजारो वर्षानंतर जेव्हा लोक ते शोधतील तेव्हा त्यांना त्या काळातील इतिहासाची अचूक माहिती मिळेल. 2. राम मंदिराखाली टाईम कॅप्सूलचे स्वरूप, खोली. हे कॅप्सूल मंदिराच्या पायाखाली सुमारे 2000 फूट म्हणजे 600 मीटर खोलीवर ठेवण्यात आले आहे. इतक्या खोलीवर ठेवण्यामागचा उद्देश हा आहे की नैसर्गिक आपत्ती किंवा भूगर्भातील हालचालीमुळे त्याला धक्का लागू नये. धातू. हे कॅप्सूल शुद्ध तांब्यापासून बनवण्यात आले आहे. तांबे हा असा धातू आहे जो जमिनीखाली हजारो वर्ष खराब होत नाही आणि त्यावर वातावरणाचा परिणाम होत नाही. 3. त्यात कोणती माहिती आहे? या टाईम कॅप्सूलमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश आहे. मंदिराचा इतिहास. अयोध्या आणि प्रभू श्रीराम मंदिराचा संपूर्ण इतिहास, रामलल्लाचे वर्णन, प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे आणि स्वरूपाचे वर्णन, न्यायालयीन लढा, राम मंदिरासाठी अनेक वर्ष चाललेला कायदेशीर संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यांची माहिती. संस्कृत मजकूर. यातील सर्व माहिती संस्कृत भाषेत एका ताम्रपटावर कोरलेली आहे. संस्कृत ही सर्वात प्राचीन आणि शास्त्रीय भाषा मानली जाते म्हणून तिची निवड करण्यात आली आहे. 4. हे का ठेवण्यात आले? उद्देश. इतिहासात अनेकदा आक्रमणांमुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे ऐतिहासिक पुरावे नष्ट होतात. भविष्यात जर कधी राम मंदिराच्या अस्तित्वाबाबत किंवा इतिहासाबाबत वाद निर्माण झाला तर हे टाईम कॅप्सूल एका भक्कम पुराव्याचे काम करेल. यामुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रभू श्रीराम आणि या मंदिराचे महत्त्व जाणून घेण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. 5. प्राचीन परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान. भारतात पूर्वीही अनेक मंदिरांच्या पायात विशिष्ट मंत्र किंवा माहिती असलेले धातूचे पत्रे ठेवले जात असत. अयोध्येत आधुनिक इंजिनिअरिंगचा वापर करून या परंपरेला टाईम कॅप्सूलच्या स्वरूपात अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. यामुळेच जरी हजारो वर्षानंतर इथली भौगोलिक परिस्थिती बदलली तरी प्रभू श्रीरामांचा वारसा जमिनीच्या गर्भात सुरक्षित राहील. 3. गुपित. सूर्य ठिळक तंत्रज्ञान. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे सूर्य ठिळक तंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञान आणि प्राचीन खगोलशास्त्राचा एक अप्रतिम चमत्कार आहे. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर होणारा हा सूर्यप्रकाश नैसर्गिकरित्या पडत नसून तो एका गुंतागुंतीच्या यंत्रणेद्वारे तिथे पोचवला जातो. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. मूळ संकल्पना. रामनवमी हा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आहे जो दुपारी 12 वाजता साजरा केला जातो. या मुहूर्तावर सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या कपाळावर पडावीत आणि त्यांचा अभिषेक व्हावा ही यामागची मुख्य कल्पना आहे. यालाच सूर्य अभिषेक असेही म्हणतात. 2. यंत्रणेची रचना. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी CBRI म्हणजे सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच रुरकी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर यांच्यासारख्या मोठ्या संस्थांनी काम केले आहे. यात खालील घटकांचा वापर केला जातो. आरसे म्हणजे मिरर. मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावर सूर्याची किरणे पकडण्यासाठी विशेष आरसे लावले आहेत. लेन्स. प्रकाशाची तीव्रता वाढवण्यासाठी आणि त्याला एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित करण्यासाठी लेन्सचा वापर केला जातो. पितळी पाईप्स. या पाईप्सच्या माध्यमातून प्रकाश खालच्या मजल्यावर असलेल्या मूर्तीपर्यंत पोहोचवला जातो. 3. ही प्रक्रिया कशी कार्य करते? 1. किरणे पडणे. दुपारी 12 वाजता सूर्याची पहिली किरणे मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या एका मोठ्या आरशावर पडतात. 2. परावर्तन. हा आरसा सूर्याच्या किरणांना एका उभ्या पाईपमध्ये परिवर्तित करतो. 3. दिशा बदलणे. पाईपाच्या आत ठराविक अंतरावर बसवलेले दुसरे आरसे आणि लेन्स
या प्रकाशाची दिशा बदलतात आणि त्याला मूर्तीच्या कपाळाच्या दिशेने वळवतात. 4. तिलक. शेवटी हा प्रकाश लेन्समधून तावून सुलाखून निघतो आणि थेट रामलल्लाच्या कपाळावर 75 मिमी व्यासाच्या गोलाकार टिळकाच्या रूपात चमकतो. 4. गणिताचे महत्त्व. प्रत्येक वर्षी रामनवमीची तारीख आणि सूर्याचे स्थान बदलते. चंद्र कॅलेंडरनुसार रामनवमी साजरी होत असल्याने सूर्याच्या कोनात दरवर्षी फरक पडतो. हे लक्षात घेऊन इंजिनियर्सनी एक गिअर बॉक्स यंत्रणा बसवली आहे, जी दरवर्षी सूर्याच्या बदलत्या स्थानानुसार आरशांचा कोन आपोआप ॲडजस्ट करेल. 5. वैशिष्ट्य. विजेचा वापर नाही. या संपूर्ण प्रक्रियेत बॅटरी, मोटार किंवा विजेचा कोणताही वापर केला जात नाही. हे पूर्णपणे प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित आहे. कालावधी. रामनवमीच्या दिवशी साधारणपणे 3 ते 4 मिनिटे हा सूर्य टिळक प्रभूंच्या कपाळावर पाहायला मिळतो. सांस्कृतिक वारसा. अशा प्रकारचे तंत्रज्ञान ओडिशामधील कोणार्क सूर्य मंदिर आणि दक्षिण भारतातील काही प्राचीन मंदिरामध्ये पाहायला मिळते. अयोध्येत त्याचा अधिक आधुनिक पद्धतीने वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे भक्तांना विज्ञानाच्या माध्यमातून एक दैवी अनुभव घेता येतो. प्रभू राम हे स्वतः सूर्यवंशी असल्याने त्यांच्या कपाळावर सूर्याचा हा टिळक असणे अत्यंत अर्थपूर्ण मानले जाते. 4. चौथे गुपित. राम नाव लिहिलेल्या विटा. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणात राम नाव लिहिलेल्या विटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विटा केवळ बांधकामाचा भाग नसून त्या कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे आणि संघर्षाचे प्रतीक आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. रामशिळा. चळवळ 1989. या विटांचा इतिहास 1989 मध्ये सुरू झाला. त्यावेळी राम मंदिर आंदोलनादरम्यान देशभर रामशिळा पूजन कार्यक्रम राबवण्यात आला होता. भारतातील गावागावातून आणि अगदी परदेशातूनही भक्तांनी श्रीराम लिहिलेल्या विटा पूजून अयोध्येला पाठवल्या होत्या. या विटांना रामशिळा असे म्हटले जाते. 2. विटांचे संकलन आणि जतन. संख्या. अशा सुमारे 2,75,000 विटा अयोध्येत गोळा झाल्या होत्या. जतन. या विटा गेल्या 30-35 वर्षापासून अयोध्येतील कारसेवकपुरम येथे अतिशय सुरक्षितपणे जपून ठेवल्या होत्या. आजच्या भव्य मंदिराच्या उभारणीत या जुन्या विटांचा वापर पायामध्ये आणि महत्त्वाच्या भागात केला गेला आहे. 3. आधुनिक श्रीराम विटा. मंदिराच्या मुख्य बांधकामासाठी ज्या विटा वापरल्या जात आहेत त्या साध्या विटा नाहीत. त्यांचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहे. मजबूती. या विटा बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या विटा सामान्य विटांपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत आणि टिकाऊ आहेत. कोरलेले नाव. प्रत्येक विटेवर श्रीराम 2023 किंवा श्रीराम असे स्पष्टपणे कोरले आहे. प्रयोगशाळेत चाचणी. या विटा वापरण्यापूर्वी त्यांची प्रयोगशाळेत म्हणजे लॅबमध्ये चाचणी करण्यात आली, जेणेकरून त्या हजारो वर्षाचा भार सहन करू शकतील. 4. रामसेतूशी असलेले साधर्म्य. वाल्मिकी रामायणानुसार त्रेतायुगात जेव्हा नल आणि नील यांनी रामसेतू बांधला तेव्हा त्यांनी वापरलेल्या दगडावर राम नाव कोरले होते, ज्यामुळे ते दगड पाण्यावर तरंगले होते अशी श्रद्धा आहे. त्याच परंपरेचे स्मरण म्हणून आधुनिक मंदिराच्या विटांवरही प्रभू श्रीरामांचे नाव कोरण्यात आले आहे. 5. विटांची बनावट आणि तंत्रज्ञान. या विशेष विटांना अयोध्येच्या विटा असे संबोधले जाते. या विटा बनवणाऱ्या कारागिरांनी विशेष मातीचे मिश्रण वापरले आहे. या विटा भाजण्याची पद्धतही वेगळी आहे, ज्यामुळे त्या वातावरणातील बदलामुळे म्हणजे पाऊस, ऊन खराब होत नाहीत. महत्त्वाचा मुद्दा. या विटांचा वापर करताना अशा प्रकारे नियोजन केले आहे की मंदिराच्या पायाला या रामशिळांचा आध्यात्मिक आधार मिळावा. विज्ञानाच्या दृष्टीने या विटांची घनता आणि मजबूती ही सामान्य विटांच्या तुलनेत खूप जास्त आहे, ज्यामुळे मंदिराची वास्तू अधिक भक्कम झाली आहे. 5.
पाचवे गुपित. 2500पेक्षा जास्त ठिकाणची माती आणि पवित्र पाणी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीत भारतातीलच नव्हे तर जगातील विविध भागांतील माती आणि पाण्याचा वापर करण्यात आला आहे. हे केवळ प्रतिकात्मक नसून संपूर्ण भारताला आणि जगाला या मंदिराशी जोडण्याची एक भावनिक प्रयत्न आहे. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. 2500पेक्षा जास्त ठिकाणची माती मंदिराच्या पायाभरणीसाठी भारतातील 2587हून अधिक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाहून माती गोळा करण्यात आली होती. यामध्ये खालील महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. ऐतिहासिक गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळा यासारख्या किल्ल्यांची माती विशेष कळशात भरून अयोध्येला पाठवण्यात आली होती. शौर्य स्थळे, महाराणा प्रताप यांच्या शौर्याची साक्ष देणारी हल्दी घाट, झाशीच्या राणीची झाशी आणि 1857च्या उठावातील महत्त्वाची केंद्रे. धार्मिक स्थळे, काशी विश्वनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, सुवर्ण मंदिर, अमृतसर आणि कामाख्या मंदिर यासारख्या प्रसिद्ध देवस्थानाची माती. जन्मस्थळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान महू, संत रविदास आणि संत कबीर यांची जन्मस्थळे या ठिकाणची मातीही यात समाविष्ट आहे. 2. 150हून अधिक नद्यांचे पवित्र जल. पायाभरणीच्या पूजेसाठी केवळ भारतातीलच नव्हे तर 7 समुद्रापारचे पाणी अयोध्येत आणले गेले होते. भारतीय नद्या गंगा, यमुना, सरस्वती, प्रयागराज संगम, कावेरी, गोदावरी, नर्मदा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यासह सर्व प्रमुख नद्यांचे पाणी, परदेशातील नद्या, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि अगदी कंबोडियातील नद्यांचे पाणीही कलशामधून आणले गेले. 155 देशातील पाणी एका विशेष मोहिमेद्वारे जगातील 155 देशातील नद्यांचे पाणी एकत्र करून ते रामलल्लाच्या जलाभिषेकासाठी आणि मंदिर परिसरात वापरले गेले. 3. एक भारत श्रेष्ठ भारतचा संदेश. या माती आणि पाण्याचा वापर करण्यामागे एक मुख्य उद्देश होता. विविधतेत एकता. प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत हे दर्शवण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंतच्या मातीचा अंश या मंदिरात असावा अशी संकल्पना होती. यामुळे हे मंदिर केवळ अयोध्येचे न राहता संपूर्ण भारताचे राष्ट्रीय मंदिर बनले आहे. 4. नेपाळचे विशेष योगदान. नेपाळ हे सीतेचे माहेर असल्याने तिथल्या शालिग्राम नदीतून, गंडकी नदीतून पवित्र पाणी आणि विशेष शिळा आणल्या गेल्या. माता सीतेचे आणि प्रभू श्रीरामांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी नेपाळमधील अनेक पवित्र स्थळांची माहिती यात वापरण्यात आली आहे. 5. वैज्ञानिक दृष्टिकोन. धार्मिक श्रद्धेबाबत पायाभरणीत वापरलेली ही माती आणि पाणी एका मोठ्या ताम्रपत्रात शास्त्रोक्त पद्धतीने विधी करून अर्पण करण्यात आले, जेणेकरून मंदिराचा पाया आध्यात्मिकदृष्ट्या अधिक ऊर्जावान व्हावा. या पवित्र मातीमुळे आणि पाण्यामुळे आज अयोध्येतील श्रीराम मंदिरात संपूर्ण भारताचा आणि जगातील रामभक्तांचा अंश सामावलेला आहे. 6वे गुपित. विशेष शालिग्राम शिळा. अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या शालिग्राम शिळा अत्यंत दुर्मिळ आणि आध्यात्मिकदृष्ट्या अमूल्य आहेत. या शिळांना विज्ञानाच्या भाषेत अमोनाइट जीवाश्म असेही म्हणतात. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. मूळ उगम. या शिळा नेपाळमधील गंडकी नदीच्या खोऱ्यातून अयोध्येत आणल्या गेल्या आहेत. गंडकी नदी ही जगातील एकमेव अशी नदी आहे जिथे शालिग्राम शिळा नैसर्गिकरित्या आढळतात. या नदीला शालिग्रामी नदी असेही संबोधले जाते. ही जागा नेपाळमधील मुक्तिनाथ क्षेत्राजवळ आहे. 2. शालिग्रामचे आध्यात्मिक महत्त्व. विष्णूंचे स्वरूप. हिंदू धर्मात शालिग्रामला भगवान विष्णूंचे साक्षात स्वरूप मानले जाते. ज्याप्रमाणे भगवान शिवाचे प्रतीक शिवलिंग आहे, त्याचप्रमाणे विष्णूंचे प्रतीक शालिग्राम आहे. नैसर्गिक पवित्रता. या शिळांना
कोणत्याही प्राणप्रतिष्ठेपूर्वीच नैसर्गिकरित्या अत्यंत पवित्र मानले जाते. शास्त्रानुसार शालिग्राम ज्या घरात किंवा मंदिरात असतो तिथे सुख समृद्धी नांदते. 3. शिळेचे वय आणि वैज्ञानिक स्वरूप. 6 कोटी वर्ष जुन्या भूवैज्ञानिक अभ्यासानुसार या शिळा सुमारे 6 कोटी 50 लाख वर्ष जुन्या आहेत. हे त्रेतायुगाच्या खूप आधीच्या काळातील जीवाश्म आहेत. कठोरता. या शिळा अतिशय कठीण आणि टिकाऊ असतात, म्हणूनच यावर कोरीव काम करणे आव्हानात्मक असते. पण एकदा मूर्ती तयार झाली की ती हजारो वर्ष तशीच राहते. 4. अयोध्येपर्यंतचा प्रवास. रामलल्लाच्या मुख्य मूर्तीसाठी नेपाळहून 2 प्रचंड शिळा अयोध्येत आणल्या गेल्या. यातील एका शिळेचे वजन सुमारे 26 टन आणि दुसऱ्या शिळेचे वजन 10 टन इतके होते. या शिळांचा प्रवास अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. वाटेत ठिकठिकाणी भाविकांनी या देवशिळांचे पूजन केले. 5. मूर्तीचे स्वरूप. मूर्तिकार अरुण योगीराज यांनी निवडलेल्या शिळेतून प्रभू रामाचे 5 वर्षाचे बाल स्वरूप रामलल्ला साकारले आहे. या शिळेचा रंग गडद काळा श्यामवर्ण आहे. कायमस्वरूपी चमक. शालिग्राम शिळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिला कोणत्याही रसायनाची गरज नसते. ती नैसर्गिकरित्या चमकदार असते. अभिषेकाचा परिणाम नाही. मूर्तीवर दररोज होणारा दुग्धाभिषेक, जलाभिषेक किंवा चंदनाचा लेप याचा शिळेवर कोणताही रासायनिक परिणाम होत नाही. यामुळे मूर्ती हजारो वर्ष सुरक्षित राहते. 6. पर्यावरणाशी नाते. शालिग्राम शिळा ही हिमालयातील विशेष वातावरणात तयार होते. गंडकी नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि तिथल्या खडकांचे घर्षण यातून या शिळा गोल आणि गुळगुळीत आकार प्राप्त होतो. या शिळांच्या निवडीमुळे अयोध्येचे श्रीराम मंदिर आणि नेपाळचा आध्यात्मिक संबंध अधिक घट्ट झाला असून प्रभू रामांच्या मूर्तीला एक अलौकिक आणि प्राचीन अधिष्ठान प्राप्त झाला आहे. 7वे गुपित. 8 धातूंची विशाल घंटा. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेली विशाल घंटा ही केवळ एक वस्तू नसून ती भारतीय हस्तकला आणि ध्वनिशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. या घंटेच्या आवाजाने संपूर्ण अयोध्या परिसर दुमदुमून जातो. या घंटेबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. अष्टधातूचे मिश्रण. ही घंटा अष्टधातू म्हणजेच 8 विशेष धातूंपासून बनवण्यात आली आहे. प्राचीन भारतीय शास्त्रानुसार मंदिरातील घंटा अष्टधातूंची असणे अत्यंत शुभ मानले जाते. यात खालील धातूंचा समावेश आहे: सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, कथील, लोखंड आणि पारा. या धातूंच्या विशिष्ट मिश्रणामुळे घंटेला एक विशिष्ट मजबूती आणि अद्वितीय ध्वनी प्राप्त होतो. 2. वजन आणि आकार. वजन. या विशाल घंटेचे वजन तब्बल 2100 किलो म्हणजे 2.1 टन आहे. बनावट. ही घंटा एकाच साच्यात ओतून बनवण्यात आली आहे, म्हणजेच तिला कुठेही सांधा नाही. ती घंटा उत्तर प्रदेशातील जलेसर एटा जिल्हा येथील कारागिराने तयार केली आहे. 3. ध्वनीची वैशिष्ट्य. खणखणीत आवाज. या घंटेचा आवाज इतका शक्तिशाली आहे की एकदा वाजवल्यानंतर त्याचा प्रतिध्वनी कित्येक सेकंद हवेत गुंजत राहतो. व्याप्ती. असे मानले जाते की ही घंटा वाजवल्यानंतर तिचा आवाज 2 ते 3 किलोमीटर परिसरापर्यंत स्पष्टपणे ऐकू जाऊ शकतो. वैज्ञानिक महत्त्व. अष्टधातूच्या घंटेचा नाद हा मानवी मेंदूच्या दोन्ही भागांना शांत आणि एकाग्र करण्यास मदत करतो, असे ध्वनिशास्त्र सांगते. कोरीव काम आणि सौंदर्य. घंटेच्या बाहेरील भागावर अतिशय सुंदर कोरीव काम करण्यात आले आहे. यामध्ये देवी देवतांच्या आकृत्या आणि श्रीराम नाव कोरलेले आहे. घंटेची रचना अशा प्रकारे केली आहे की ती दिसायला अत्यंत भव्य आणि राजेशाही वाटते. 5. निर्मितीचे आव्हान. 2100 किलोची ही घंटा बनवणे हे एक मोठे आव्हान होते. जलेसरमधील 500हून अधिक कारागिरांनी यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. धातू वितळवण्यापासून ते तो साच्यात ओतण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती.
या घंटेव्यतिरिक्त मंदिरात वेगवेगळ्या वजनाच्या इतर 10-12 घंटा देखील लावण्यात आल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा भक्त मंदिरात प्रवेश करताना ही घंटा वाजवतात तेव्हा निर्माण होणारी कंपने परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि भक्ताला एक वेगळीच मानसिक शांती मिळते. ही घंटा राम मंदिराच्या भव्यतेत अधिक भर घालते. 8वे गुपित, भूकंपाचा धोका नाही. अयोध्येतील श्रीराम मंदिर अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे की ते मोठ्या नैसर्गिक आपत्तींना विशेषतः भूकंपाला समर्थपणे तोंड देऊ शकेल. यासाठी आधुनिक सिस्मिक इंजिनिअरिंग आणि प्राचीन वास्तुकलेचा वापर करण्यात आला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. रिक्टर स्केलवर 7.0 पर्यंतची क्षमता. हे मंदिर रिक्टर स्केलवर 6.5 ते 7 तीव्रतेचे भूकंप सहज सहन करू शकते. उत्तर भारताचा हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. हे लक्षात घेऊन इंजिनियर्सनी मंदिराची रचना अतिशय लवचिक आणि मजबूत ठेवली आहे. 2. खडकासारखा मजबूत पाया. मंदिराचा पाया हा या रचनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे इमारतीचा पाया काही फुटांवर असतो, पण राम मंदिरासाठी जमिनीची माती काढून तिथे 14 मीटर सुमारे 46 फूट जाडीचा रोल्ड कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा म्हणजेच RCCचा थर दिला आहे. यात सिमेंटऐवजी प्लाय, ॲश, दगड आणि रसायनांचे असे मिश्रण वापरले आहे की जे कालांतराने नैसर्गिक खडकासारखे कडक झाले आहे. हा पाया जमिनीखालील हादरे शोषून घेण्यास सक्षम आहे. 3. ग्रेनाइटचा संरक्षक थर. पाया आणि मुख्य मंदिर यांच्यामध्ये 21 फूट जाडीचा ग्रेनाइटचा थर देण्यात आला आहे. कर्नाटक आणि तेलंगणातून आणलेला हा ग्रेनाइटचा दगड अत्यंत कठीण असतो. हा थर जमिनीतून येणारा ओलावा रोखतो आणि भूकंपाच्या लहरींची तीव्रता कमी करतो. 4. लोखंडाचा अभाव. एक वरदान. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बांधकामात लोखंड न वापरणे हे भूकंपाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. लोखंड काळानुरूप कमकुवत होते, पण दगड आणि तांब्याचे इंटरलॉकिंग केल्यामुळे मंदिराची रचना अधिक लवचिक राहते. भूकंपाचे धक्के बसल्यावर अशा प्रकारची रचना पूर्णपणे कोलमडण्याऐवजी स्वतःला सावरून घेते. 5. IIT आणि CBRIचे योगदान. या मंदिराच्या डिझाईनची चाचणी IIT मद्रास, IIT रुर्की आणि CBRI सारख्या संस्थांनी केली आहे. त्यांनी संगणकावर भूकंपाचे विविध सिम्युलेशन करून हे मंदिर सुरक्षित असल्याची खात्री केली आहे. मंदिराचा भार आणि संतुलन अशा प्रकारे राखले आहे की कितीही मोठा धक्का बसला तरी मुख्य गाभारा सुरक्षित राहील. 6. 1000 वर्षाचे आयुष्य. साधारण आधुनिक सिमेंटच्या इमारतीचे आयुष्य 50 ते 100 वर्ष असते, परंतु या विशेष इंजिनिअरिंगमुळे राम मंदिर किमान 1000 वर्ष कोणत्याही पडझडीशिवाय उभे राहील असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात प्रभू श्रीरामांचे हे मंदिर प्राचीन भारतीय मूल्य आणि आधुनिक जगातील प्रगत तंत्रज्ञान याचा एक अभेद्य किल्ला आहे. थोडक्यात सांगायचे तर अयोध्या श्रीराम मंदिर हे केवळ वास्तुकलेचा नमुना नसून ते भविष्यातील पिढ्यांसाठी इंजिनिअरिंगचा एक वास्तुपाठ आहे. 2000 फूट खोल ठेवलेले टाईम कॅप्सूल असो, सूर्याच्या किरणांनी होणारा राजतिलक असो किंवा लोखंडाचा वापर न करता 1000 वर्ष टिकणारी भक्कम रचना असो, प्रत्येक गोष्टीतून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते. जगातील विविध देशातील माती आणि पाण्याचा अंश घेऊन उभे राहिलेले हे मंदिर वसुधैव कुटुंबकम आणि एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देते. हे मंदिर येणाऱ्या अनेक शतकापर्यंत प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि भारताच्या प्रगत तंत्रज्ञानाची साक्ष देत डौलाने उभे राहील यात शंका नाही. जय श्रीराम. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून
तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.